कृष्णप्रेमी बंधूंनो आणि भगिनीनो, गोकुळात कृष्णाबरोबर खेळणारे आणि कृष्णाच्या प्रत्येक लीलेत सहभागी होणारे जे सवंगडी असत, त्यांना गोप किंवा गोपाल असे संबोधले जाईल. या सवंगड्यांचे कृष्णावर इतके प्रेम होते की ते कृष्णाला आपला जिवलग सखा मानित. या सवंगड्यांमध्ये प्रामुख्याने पेंड्या, सुदामा, विशाल, भद्रसेन, कोकनिल, स्तोककृष्ण, सुबल असे अनेक सवंगडी असत. हे सवंगडी कृष्णाच्या बासरीच्या तालावर नाच करीत आणि लपंडाव चेंडूसारखे खेळ खेळीत. दुपारच्या प्रहरी हे सवंगडी एकत्र येत गोपाळकाला करीत. कृष्ण प्रत्येकाच्या घरून आणलेल्या शिदोरीचा एक काला बनवीत असे. त्या काल्यातला एक एक घास तो आपल्या सवंगड्यांना भरवीत असे. या प्रसंगावर बेळगाव निवासी थोर संत कलावती देवी यांनी नित्योपासनेच्या बुधवारच्या ओव्यांमध्ये अतिशय मार्मिक भाष्य केले आहे आणि एक अध्यात्माचा उत्तम सिद्धांत मांडला आहे. ऐका. यमुना तीरी गोपाळाने गोपाळकाला जिकेला, देव स्वर्गीचे लाळ घोटती हात लाविती नशिबाला. गोपाळकाला सेवून गेले हात धुवाया यमुने माझी. त्या क्षणी सारे देव धावले झाले मच्छ जळा माझी. कृष्ण बोलिला गोपाळाना थांबा थांबा हात धुवू नका, कारण सांगेन मग मी तुम्हा घोंगडीला हात पुसुनी टाका. विषयासक्त मन भक्ती न जाणे, भक्ती विणन होय सुलभ मी. भक्तीने तुम्हा आतुडलो सख्या, ना तरी देवासही दुर्लभ मी. ना तरी देवासही दुर्लभ मी.